मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये झाडू संबंधित काही नियम सांगितले गेले आहेत. कारण झाडू ही लक्ष्मीची कारक मानली जाते. कारण ही आपल्या घरातून अलक्ष्मी काढते आणि लक्ष्मीला आमंत्रण देते. मित्रांनो, घरामध्ये झाडू उभा ठेवायचा की आडवा ठेवायचा, कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा, या नियमांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, झाडू हा नेहमी उभा न ठेवता आडवा ठेवायचा. आता उभा का नाही ठेवायचा, तर उभा ठेवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो आणि घरामध्ये अस्थिरता राहत नाही, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून मित्रांनो, घरामध्ये नेहमी झाडू हा आडवा ठेवायचा. झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. वापरल्यानंतर तो उभा ठेवल्यास लक्ष्मीचा अनादर होतो आणि घरात धनहानी होते. उभा झाडू ठेवल्याने घरात अस्थिरता निर्माण होते आणि आर्थिक समस्यांना निमंत्रण मिळते. मित्रांनो, झाडू आडवा ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि लक्ष्मी मातेचा वास होतो. मित्रांनो, झाडू नेहमी जमिनीवर सपाट आडवा ठेवावा. तो घरात अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो थेट कोणाच्याही नजरेस पडणार नाही किंवा कोणाचाही पाय हात लागणार नाही. म्हणून तुम्ही सोफ्याखाली किंवा कपाटाखाली तो ठेवू शकता, पण उभा नका ठेवू. मुख्य प्रवेशद्वारावर किंवा लोकांना थेट दिसेल असा सुद्धा तो झाडू तुम्ही ठेवू नका. झाडूला पाय लागणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आणि मित्रांनो, झाडूवर कधीच थुंकायचे सुद्धा नाही. बऱ्याचशा लोकांची सवय असते की पायाला झाडू लागला की झाडूवर थुंकतात. नाही, पायाला झाडू लागला तर फक्त लक्ष्मी स्वरूप तो झाडू असतो, म्हणून त्या झाडूचे पाया पडा, नमस्कार करा, क्षमा मागा, पण थुंकू नका. आणि झाडूला कधीच पाय मारू नका. झाडू कधीच उभा ठेवू नका. झाडू कोणाला सहज दिसेल असा सुद्धा ठेवू नका. झाडू कधीही लपवून